आदिला नदी नाला वाद चिघळला, 15 दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलन. सोलापूर आदिला नदी की नाला याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, तसेच प्रस्तावित रेड ब्ल्यू लाईन रेखांकन प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी आदिला नदी संघर्ष समितीने केली आहे. या संदर्भात प्रशासनाला 15 दिवसाचा अवधी देण्यात आला असून ठोस निर्णय न झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गतवर्षीच्या पावसाळ्यात आदिला परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत नदीपात्राची तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली आहे. नदी अथवा नाल्याची खोली आणि रुंदी वाढवण्यासह पाण्याचा प्रवाह अडविणारी अतिक्रमणे व अनधिकृत पूल हटवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समितीच्या मते महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या रेड ब्ल्यू लाईन रेखांकनामुळे आदिला परिसरातील मोठ्या क्षेत्रावर बांधकाम निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. बाळे, वसंत विहारसह नदीकाठच्या अनेक भागातील नागरिक, शेतकरी, प्लॉटधारक आणि व्यावसायिक यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांचा विचार करून पुनर्विलोकन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संघर्ष समितीने दावा केला आहे की प्रस्तावित रेखांकनामुळे सुमारे 1200 एकर क्षेत्र प्रभावित होऊ शकते. यामध्ये जवळपास 200 गट क्रमांक तसेच 800 ते 900 मिळकतीचा समावेश असून हजारो नागरिकांच्या मालमत्ता आणि गुंतवणुकीवर अनिश्चिततेचे संकट निर्माण होऊ शकते. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने लोकप्रतिनिधी, नागरिक आणि तज्ज्ञांच्या उपस्थित खुली चर्चा आयोजित करून या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. ग्रुप जॉईन करायला लोकांना माहितीच नाही. इतकं आमच्यामध्ये म्हणजे हे सांगायला कोर्टात गेलेत का तुम्ही? त्या आपण जातो लोकप्रतिनिधीच आमची बाजू मांडू शकतात, कारण आम्ही त्यांना निवडून दिले. आम्हाला कोर्टामध्ये जाऊन 10 वर्ष आणि एवढे आंदोलनासाठी किंवा काय आमचे आता जेवढे काही सदस्य आहेत प्रत्येकाची थोडीशी वेगवेगळी मत आहे. आता ज्यावेळेस संख्या वाढेल ग्रुपमध्ये आम्ही अजून एक मीटिंग अरेंज करतोय आणि त्या मीटिंगमध्ये सर्व संमती ठराव आणि तारीख आणि कशा स्वरूपाचं असेल हे फिक्स करणार आहे. कारण हे कुणा एकट्याचा निर्णय नाही आहे ना, ह्याला कोणी लिडर आहे कोणी काय नाही, सगळी सामान्य जनता आहे. त्यामुळे अजून एक मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला 1200 एकर जागा. 1200 एकर हे मॅडम कसं 150 मीटर जर लाईन पडली तर 200 पडली तर ही संख्या अजून वाढू शकते. आम्हाला आम्ही ज्यावेळेस इरिगेशनला गेलो अंदाजे किती पडू शकतात असं ज्यावेळेस विचारलं तर ते म्हणतात, एक अधिकारी म्हणतो 100, एक 150, एक 200. आणि लाईनची जी मेथड आहे टोपोग्राफिकल जी असते, ज्या भागामध्ये उतार आहे तिथं लाईन 200 मीटर पण जाऊ शकते, जिथं चढ आहे तिथं ते 50 मीटर पण असू शकते. इकडून 150 आणि इकडून जशी नॅशनल हायवेला लाईन असते तशी नसती ही लाईन. बाहेर 200 आणि याच्यामध्ये काही बांधकाम आहेत का? किती बांधकाम आहेत? किती घरं असणार आहेत? माझ्या अंदाजाने 700-750 बांधकाम आहेत जे प्रभावित होऊ शकतात. तुम्ही म्हणताय आमच्या सोबत लोकप्रतिनिधी आहेत, सगळ्या सोबत आहेत, तुमच्या अडचणी कुठे आहेत? मगाशी तुम्हीच म्हणले कुठली अदृश्य शक्ती आहे की आता त्याला नाल्याच्या ऐवजी नदी म्हणताय. उत्तर शोधतोय असं कसं? आमची संख्या मला एक सांगा, पूर्वी कधीतरी नदी असल्यामुळे थोडं मोठं ते डॉक्युमेंट्स तर तसंच बोलतोय. नाही, डॉक्युमेंट पिंपळगाव तलाव ते सीना नदीचा ट्रेन जो जोडणारा आदिला नाला आहे त्याचा ट्रेन पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने कायदेशीर पद्धतीने नुसार 6 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल करावा आणि त्या बाजूने रिटेनिंग वॉल्स कराव्या. त्यातून वाहणाऱ्या पाण्याचं परीक्षण करावं. होणाऱ्या परीक्षणानंतर जर पाणी आलं तर त्यावर नवी अभ्यास समिती बसून त्यावर रेड लाईन आणि ब्लू लाईन पार्किंगचे इम्प्लिमेंटेशन करावं, ही मुख्य मागणी आज आम्ही ठेवलेली आहे. यामध्ये जर रेड लाईन आणि ब्लू लाईन पार्किंगचं जर पुढं इम्प्लिमेंटेशन होत असेल तर तिथं असलेले जनसामान्य प्लॉटधारक घेतलेल्या जमिनी महानगरपालिकेच्या परवानगीनुसारच होत असलेल्या डेव्हलपमेंटला जी बसणारी खेळ आहे तर त्यामध्ये सर्व बाधित एकत्रित येऊन कायद्याने असलेल्या अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने आंदोलन करतील आणि सदर ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या मार्किंग नंतर होणाऱ्या बाधित गोष्टींसाठी होणाऱ्या काही इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणार आहे, म्हणजे आर्थिक नुकसान जे होणार आहे तिथल्या सामान्य शेतकऱ्यांचं आणि सामान्य प्लॉट धारकांचं आणि असलेल्या घरातील मालकांचं, तर त्या विरोधात आंदोलन करणार आहे. आणि यामध्ये महानगरपालिका आणि इतर प्रशासनाने या होणाऱ्या इकॉनॉमिक लॉसेस आणि होणाऱ्या इम्पॅक्ट अनालिसिसमध्ये जे काही गरिबांचं नुकसान होणार आहे
या बाबतीत देखील सहानुभूतीपूर्वक सरकार आणि शासन म्हणून पूर्णपणे विचार करूनच या बाबतीतले इम्प्लिमेंटेशन करावे ही मुख्य मागणी घेऊन आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. मी सुधीर थोबडे. सोलापुरातील आदिला नाला याबाबत सोलापुरात सध्या गोंधळ निर्माण झालेला आहे. हा पूर्वीपासून नालाच आहे, त्याला नदी म्हणता येणार नाही. नाल्याला खोलीकरण नाही आहे, नाला हा उथळ आहे. याला जर 5 मीटर खोल आणि नाल्याचं जेवढं प्रवाह येतंय तेवढं जर रुंद 15 फूट 30 फूट 100 फूट नाला जर असा रुंदीला घेतला तर तो संपूर्ण पाणी त्यातून निघून जाण्यासारखा आहे. एक थेंब देखील पाणी बाजूला येणार नाही. त्याला बाजूला 1-1 मीटर 1.5 मीटरची उंच भिंती बांधली तर त्याचा प्रवाह अजिबात बाहेर येणार नाही. त्याच्या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून शासनाने त्याच्यावर निर्णय घ्यावा. विकासालाही खीळ बसू नये, पर्यावरणाला खीळ बसू नये. आता बांधलेल्या लोकांची घरं जाऊ नयेत, गरीब लोकांची घरे आहेत त्यांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, या सर्व गोष्टींचा विचार सारासार विचार केला गेला पाहिजे. इथून पुढची भूमिका काय? इथून पुढे आता काय सर्वांनी जे एकानुमते ठरेल तसं शासनाच्या विरोधात तर जाऊन कुठलीही गोष्ट घडत नसते. शासनाबरोबर सामोपचारानेच आपले जे गोष्टी होतील ते करून घ्यावे लागतील. नसेल तर गोरगरिबांना आपले जीव द्यावे लागतील. दिलेला आहे गोरगरिबांचा आता संसार उद्ध्वस्त होणार आहे, त्यांचा वाली कोण? त्याच्यामध्ये मला बांधकाम परवानगी आहे, टॅक्स बी भरलेला आहे, सगळे लिगली डॉक्युमेंट्स आहेत. मग ह्याच्यामध्ये मी सामान्य नागरिक म्हणून त्या जो डेव्हलपर असेल त्याची बाजू त्याच्याकडून मला मोबदला मिळेल का सरकारकडून मिळेल, कलेक्टर यांनी आहे, त्याच्यामध्ये सामान्य नागरिक आहे ना सगळं भरडून चाललेला आहे. आज तुम्ही ते पाटबंधारे असेल, महापालिका असेल, आयुक्त असेल, ह्या सगळ्यांचे म्हणणे बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने. पण सामान्य नागरिक जो मध्ये फसला जातोय त्याच्यामध्ये काही ना काही सोल्युशन आहे. आज काय बिल्डिंगा आहेत, शेतकरी आहेत आणि सामान्य नागरिक. आता आम्ही एकदा आवाज कसा उठवायचा ह्याच्यामध्ये प्रशासनाला विनंती आहे की ह्याच्यामधून काही ना काही तोडगा काढावा आणि सगळ्यांचं जरा समाधानी करावं ही माझी विनंती आहे सगळ्यांना. माझ्या वडिलांनी रिटायरमेंट झालेले तेवढे पैसे मी बँकेत लोन केलेलं आहे आणि आज त्याचे 10 वर्ष झाले, दाम दुप्पट झाले असते माझे पैसे बँकेत टाकले असते. पण आज वडिलांची जेवढी सर्व्हिस केली सगळे सर्व्हिसचे पैसे त्या प्लॉटिंगमध्ये माझे गेलेले आहे. म्हणजे आज उदरनिर्वाह कसा करायचा, कारण का मी देखील प्रायव्हेट कंपनीत 10-15 हजार सर्व्हिसला आहे. ह्याच्यामध्ये हे देखील आर्थिक नुकसान जरी कुठं ना कुठे प्रशासनानं जरा विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. आणि विशेष म्हणजे आयुक्तांना देखील भेटलो, आयुक्त देखील म्हणतात जे डेव्हलपर आहेत त्यांच्याकडून घ्या. म्हणजे असे टोलाटोली उत्तर आहेत दोघांचे देखील. ह्याच्यामध्ये सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्यातून काही ना काही मार्ग काढावा असं माझं नमस्कार.